नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर. तर आज पारायणाचा सगळ्या स्वामी भक्तांचा 6वा दिवस आहे. तर उद्या पारायणाची सांगता करायची आहे आपल्याला. उद्या स्वामी पुण्यतिथी आहे. स्वामींची पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय? तर स्वामींनी जेव्हा अक्कलकोटामध्ये स्वामी होते तेव्हा ते दत्त अवतारी होते आणि ते आपल्यासाठी जनकल्याणासाठी त्यांनी अवतार घेतला होता. तर ते अवतार संपवण्याचं फक्त त्यांनी नाटक केलं होतं. त्या नाटकासाठीच त्यांनी ती समाधी घेतली. पण स्वामी आपले आजही आपल्यासोबत आहेत आणि पुढे पण आपल्यासोबत राहणारच. आणि ते स्वामींचे ब्रीदवाक्य पण आहे की हम गया नहीं जिंदा है. तर स्वामींनी फक्त हे नाटक केलं समाधी घेण्याचं. स्वामी तर आपल्यासोबतच आहे. स्वामी आपल्या हृदयात आहेत आणि आपल्या स्वामी चारी भोवताली स्वामीच आहेत. तर आपण कसं म्हणू शकतो की स्वामींनी समाधी घेतली आणि स्वामींची उद्या पुण्यतिथी आहे? तर ह्या सगळ्या लीला स्वामींच्याच आहेत. तर स्वामींची उद्या पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्त आपण बरंचसं काही करू शकतो जे स्वामींना आणि फक्त स्वामींनाच आवडेल. आणि त्यासाठी तर काय करू शकतो आपण स्वामींना आवडण्यासारखं? तर स्वामींचा सकाळी तुम्ही अभिषेक घाला मूर्तीवर. छानपैकी मस्तपैकी तुम्ही पुरुषसूक्त लावून द्या किंवा तुम्हाला पुरुषसूक्त जर येत असेल तर पुरुषसूक्त म्हणून स्त्रीसूक्त म्हणून स्वामींचा अभिषेक घाला. स्वामींना फुलाहाराने सजवा. स्वामींना हिना अत्तर गंध लावा. खूप वस्त्र घाला. खूप छानपैकी स्वामींना सजवा. स्वामींना गोड काही तुम्ही नैवेद्य करून ठेवणार असाल तर स्वामींना गोड नैवेद्य करून ठेवा. स्वामींचे आवडते पदार्थ कांदा भजी आहे, केशर भात आहे, आणखीन पुरणपोळी. हे जे काही पदार्थ आहेत ते स्वामींना खूप आवडतात. बेसनचे लाडू आहेत ते स्वामींना खूप आवडतात. तर तुमच्या यथाशक्तीने तुमच्या इच्छेने तुम्ही जे काही करू पाहता ते स्वामींसाठी गोडधोड करून ठेवा. ज्यांनी कोणी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत त्यांनी गुरुचरित्राची सांगता करायची आहे उद्या. तर सांगता करतेवेळी आपल्याला नैवेद्य काय बनवायचं आहे? तर पुरणपोळी बनवायची आहे. घेवड्याची भाजी आपल्याला आवर्जून बनवायची आहे. भजी, पापड, आणखीन काही भाजी तुम्हाला बनवायची असतील तर ते पण तुम्ही बनवू शकता. खीर बनवू शकता. तुम्हाला जे स्वामींना खाऊ घालायचे आहे, जे दत्त महाराजांना तुम्हाला खाऊ घालायचे आहे ते तुम्ही बनवा. आणि एखादं 5 सवाष्णी किंवा एखादं जोडपं किंवा लहान मुलं 5 किंवा 11 तुम्ही बसवू शकता. त्यांना खाऊ घालू शकता. फक्त यामागचं एवढंच कारण असतं की आपल्याकडून काहीतरी अन्नदान व्हावं, हे यामागचं कारण असतं. तर तुम्ही अन्नदान करा. त्या दिवशी कोणाला पण बोलवून तुम्ही जेवू घाला घरात. तर आत्ता आपण जे पूजेमध्ये नारळ ठेवलेलं असतं, मंगल कलश आपण ठेवतो किंवा असंच स्वामींच्या समोर आपण पारायणाच्या पहिल्या दिवशी नारळ ठेवतो. तर त्या नारळाचं काय करायचं? तर आपण गुरुचरित्र वाचत्यावेळी त्यामधली ज्या ओव्या आहेत त्या प्रत्येक ओवीमध्ये खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे आणि खूप ते ऊर्जा निर्माण करणारे असे ते ओव्या आहेत आणि खूप पवित्र ओव्या आहेत त्या. तर त्या सगळ्या ओव्यांची ऊर्जा त्या नारळामध्ये समावेश होते. तर ते नारळ आपल्याला इतरत्र कुठेही न टाकता ते नारळ एका कापडामध्ये बांधून त्यामध्ये थोड्या अक्षदा, एक नाणं, हळदी, कुंकू, अष्टगंध हे सगळं त्या नारळावर घालून आपल्याला ते नारळ आपल्या घरासमोर टांगून द्यायचं आहे. तर यामुळे काय होईल? तर आपल्या घरात ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू इच्छितात त्या शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाहीत. तर हे नारळ तुम्ही फोडून खाऊ नका किंवा नदीत विसर्जित करू नका. तर ह्यामध्ये खूप ऊर्जा आणि खूप शक्ती निर्माण झालेली असते, एकवटलेली असते आपल्या पारायणाची, आपल्या ग्रंथाची. तर ते तुम्ही आपल्या घराच्या बाहेर तुम्ही टांगू शकता किंवा घरामध्ये पण तुम्ही टांगू शकता. आणि आता आपण पारायण करताना जी विभूती आपल्याजवळ तयार झालेली आहे 7 दिवसाची विभूती, ती कुठेच टाकायची नाही. ती विभूती आपल्याजवळ आपल्या मंदिरात ठेवायची आहे. त्या विभूतीमध्ये पण खूप ताकद आहे. खूप पवित्र अशी ऊर्जा त्या विभूतीमध्ये आहे. आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये पण विभूतीचा महात्मा म्हणून एक आपल्याला अध्याय येतो. त्यामध्ये पण विभूतीचा महात्मा काय आहे हे आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही त्या पवित्र गुरुचरित्राची पारायणाची विभूती आहे. तर ह्यामुळे आपल्याला काय, तर कुठल्याही दुःखात किंवा संकटात आपण असताना ती विभूती तुम्ही लावून जावा. तुम्हाला काही जर त्रास होत असेल, शारीरिक मानसिक जर काही त्रास होत असेल तर ती विभूती तुम्ही लावा. तुम्हाला किती फरक पडतो त्या विभूतीने ते तुम्ही बघा.
तुम्ही स्वतः अनुभवून बघा की त्या विभूतीने तुम्हाला कितीतरी त्रास किती पटीने कमी होतो. तर ही विभूती पण आपल्याला कुठेही टाकायची नाही किंवा नदीमध्ये प्रवाहित करायची नाही आहे. ती विभूती आपल्याजवळ आपल्या मंदिरात आपल्या एखाद्या छोट्या डबीमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही घालून ती विभूती चांगल्या जागी ठेवू शकता आणि त्याचं तुम्हाला जेव्हा वाटेल तसं ते तुम्ही लावून ती विभूती वापरू शकता. एक प्रकारे स्वामींनी दिलेला त्या विभूतीमध्ये आशीर्वादच उतरलेला असतो. तर ती विभूती पण आपल्याला कुठे टाकायची नाही. आता मंगल कलशातलं जे पाणी आहे ते पाणी आपण तुळशीमध्ये टाकायचं आहे. इतरत्र कुठेच त्या पाणीला टाकायचं नाही. तुळशीमध्ये घालू शकता किंवा आपल्याकडे झाड वगैरे असतातच, त्या झाडात तुम्ही ते पाणी घाला. तांदूळ जे आहे ते तांदूळ पक्ष्यांसाठी तुम्ही ठेवून द्या. तर अशा प्रकारे जे काही आपण ठेवलेलं आहे ते त्याचं व्यवस्थितपणे आपल्याला नियोजनाने आणि व्यवस्थितपणे त्याचं सगळं म्हणजे ठेवायचं आहे. आपल्याला कुठंही असं निर्मल्यात टाकून द्यायचं नाही. कुठलीही वस्तू आपण पारायणात ठेवली निर्मल्यात टाकायची नाही. तर आता गुरुचरित्राचा ग्रंथ आपण जे ठेवतो तर तो ग्रंथ आपल्याला कधी हलवायचा, तर सकाळी आपली 10:30ला आरती व्हायला पाहिजे. प्रसाद आपण नैवेद्याचे 4 ताट करायचे. 4 ताटापैकी एक ताट जो ग्रंथाचा आहे पोथीचा आहे तो ताट आपण गाईला खाऊ घालायचा आहे. जर तो नैवेद्य गाईला तुम्ही खाऊ घातला तर तो नैवेद्य दत्त महाराजांपर्यंत पोचला असं आपण समजू शकतो. तर तो नैवेद्य गाईला आपण घालायचाच आहे पारायणाच्या दिवशी. तर पोथी कशी हलवायची, तर पोथी त्या दिवशी तुम्ही दिवसभर तशीच ठेवा. संध्याकाळी हलवा पोथीला. दुपारी तुम्ही काहीसुद्धा करू नका. बंद करून ती पोथी ठेवायची नाही. ती पोथी आहे तशीच ठेवायची. आरती वगैरे करताना नैवेद्य ठेवताना ती पोथी उघडीच ठेवायची. नंतर त्या पोथीला संध्याकाळी हातात धरून पोथी संध्याकाळी हातात धरायची व म्हणायचं की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. परत एक वेळा असंच म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 2 वेळा हातात धरून अशी पोथी हातात उचलून घेऊन ती 2 वेळा दत्त महाराजांचं स्वामींचं नाव घ्यायचं आणि परत ती पोथी आपल्या डोक्यावर ठेवायची. डोक्यावर ठेवल्यावर परत एक वेळा आपल्याला हेच म्हणायचं आहे की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशी म्हणून मग ती पोथी आपल्याला एका कापडामध्ये किंवा पीसमध्ये गुंडाळून ती पोथी व्यवस्थित बांधून आपल्याला जिथे आपला हात लागणार नाही, जिथे आपल्या दृष्टीस ती पोथी वारंवार पडणार नाही अशा जागी ती पोथी ठेवून द्यायची. ती पोथी परत आपण जेव्हा पारायणाला बसणार तेव्हाच त्या पोथीला हात लागला पाहिजे अशा ठिकाणी ती पोथी ठेवायची आहे. त्या पोथीला अजिबात आपण वारंवार हात लावायचा नाही की कुठं पण इतरत्र तुम्ही ठेवू नका. चांगल्या आणि पवित्र ठिकाणी ती पोथी ठेवा. तर ही पोथी आपण डोक्यावर का ठेवावी, तर डोक्यावर ठेवण्याचं कारण म्हणजे ह्या ग्रंथातली जी काही ऊर्जा आहे ती आपल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी किंवा आपल्या शरीरात ती ऊर्जा येण्यासाठी आपण ती डोक्यावर ठेवून गुरुदत्ताचं नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे साधी सोपी आणि सहज तुम्ही सांगता करू शकता पारायणाची. आणि पुण्यतिथीनिमित्त जे कोणी चरित्राला बसले आहेत गुरुचरित्राला ती ही सेवा करा. जे कोणी गुरुचरित्राला बसले नाहीत त्यांनी काय करायचं, तर पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींचा अभिषेक घालून स्वामींना हिना अत्तर लावून फुलांनी गंधांनी सगळं सजवून वस्त्र घालून स्वामींना सगळं सजवून त्यांना जो काही तुम्हाला स्वामींना खाऊ घालायचा आहे नैवेद्य तो तुम्ही बनवून स्वामींना खाऊ घाला. आणि स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तुम्ही त्या दिवशी करा. पूर्ण पुस्तक स्वामींच्या समोर बसून तुम्ही ते वाचून काढा म्हणजे तुमचं एक पारायण त्या दिवशी पूर्ण होईल. तर त्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यावर संध्याकाळी आणि परत स्वामींची सेवा करा. स्वामींची स्तुती म्हणा, स्वामी स्तवन म्हणा. तुम्हाला जे काही करायचं आहे स्वामींसाठी जे काही तुम्हाला करू वाटतं ते करा. काहीच जर करायचं नसेल तर तुम्ही फक्त 10-15 मिनटं अर्धा तास स्वामींच्या जवळ बसा. स्वामींचं नामस्मरण करा. तर जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ त्या दिवशी राहता येईल तेवढं जास्तीत जास्त जवळ तुम्ही स्वामींच्या जवळ राहा. स्वामींची सेवा करा. नामस्मरणात राहा दिवसभर. आणि गोरगरिबांना तुम्ही त्या दिवशी दान करा.
गोरगरिबांना तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे काही दान करायचं आहे ते तुम्ही दान करू शकता. काही तर गोडधोड त्यांच्यासाठी बनवून तुम्ही घेऊन जा. त्या दिवशी जर तुम्ही दान धर्म केलं तर आपल्याला स्वामींचा खूप आशीर्वाद लाभेल आणि तुम्हाला ज्यांना जे काही तुम्ही दानधर्म करणार आहात तर त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि स्वामींचा पण आशीर्वाद मिळेल. स्वामींची हीच इच्छा असते की आपण एखाद्याची मदत करावी. आपण दुसऱ्यांना मदत केली त्यातच स्वामी उभे असतात. तर स्वामींची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांची मदत करून एकमेकांच्या संकटाला एकमेकांच्या मदतीस धावून जावं. तर हीच स्वामींची इच्छा असते. एखादा माणूस जर संकटात असेल, अडचणीत असेल तर आपल्याला स्वामी त्यांच्या भक्तांनाच पाठवून देत असतात की जा त्याची मदत कर. आपल्यालाच ते बुद्धी सुचवत असतात की त्याची अशी मदत कर, तो संकटात आहे, हा संकटात आहे, त्याच्याकडे जा, आता त्याला तुझी गरज आहे. तर असंच स्वामींची तुम्ही ह्या प्रकारे पण तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. फक्त स्वामींच्या समोर बसून पोथी वाचणे ही सेवा नसते, तर गोरगरिबांची आणि पडलेल्या माणसांची पण तुम्ही सेवा करणे म्हणजे हीच स्वामींची सेवा पण होऊ शकते. तर अशा प्रकारे पण तुम्ही जर तुम्हाला पुण्यतिथीला अशी कुठली स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही ही पण सेवा करू शकता. एखाद्या अनाथ आश्रममध्ये, अपंगाचं अनाथ आश्रम असतं त्यामध्ये, वृद्धाश्रमामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. किंवा एखादं कोणतर संकटात सापडलं असेल, जर ज्याला कुणाला पैशाची गरज असेल, जर कोणाचं एखादं दवाखान्यात काही तर कुणावर संकट आलं असेल आणि तो दवाखान्यात असेल, त्याला पैशाची गरज असेल तर त्याला तुम्ही दान करून त्यामध्ये पण तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. दिवसरात्र स्वामींच्या बसून सेवा करून जे पुण्य मिळत नाही ते पुण्य तुम्ही असल्या सेवा करून मिळवू शकता. तर जास्तीत जास्त तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ही सेवा करा. स्वामी नक्कीच म्हणजे नक्कीच तुमच्यावर कृपादृष्टी टाकतील. तुम्हाला स्वामींचा भरभरून आशीर्वाद मिळेल. तुमच्या सर्व इच्छा जर तुम्ही समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू आणलं, त्याच्या आनंदात तुम्ही सहभागी झाला, त्याच्या दुःखात तुम्ही सहभागी झाला तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळणारच. तर त्याबरोबर स्वामींचे पण आशीर्वाद तुम्हाला मिळतीलच. जर तुमचं एखादं काम अडत असेल, काही कारणाने ते काम होत नसेल, तुम्ही स्वामींच्या खूप सेवा केल्या, सगळं काही केलं पण ते काही काम होत नाही, तर स्वामींची ही सेवा करून बघा. तुमच्या नक्कीच त्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराज पूर्ण करतील त्या इच्छा. एखाद्या गरिबाची तुम्ही मदत करून बघा. एखादं कोणी संकटात सापडलं असेल तर त्याची मदत करून बघा. एखाद्या गरीब माणसाचं कोणी दवाखान्यात असेल, त्याचं काही ट्रीटमेंट असेल, त्याच्यासाठी त्याला पैसे नसतील तर त्याला तुम्ही दान करून बघा. अशा प्रकारे तुमचं पुण्य तुम्ही वाढवा. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना आपण काय देणार. निर्मळ, निस्वार्थ आणि प्रेमळ मनाने केलेली भक्ती स्वामीपर्यंत पोहोचते आणि तीच स्वामींना आवडते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.